माहेगाव देशमुख तालुका कोपरगाव येथे वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे शाखेची कारवाई। 2 आरोपींकडून ₹22,09,000 किमतीचा मुद्देमाल जप्त। नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कवाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार, पोलीस नाईक भीमराज खरसे, राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे अशांचे पथक तयार करून अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याकामी रवाना केले। दिनांक 14/9/2025 रोजी पथक कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू उत्खनन उपसाबाबत माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इसम नामे अमोल विघे, कृष्णा सोनवणे हे त्याच्या ताब्यात टेम्पोच्या सहाय्याने अवैध वाळूची माहेगाव शिवारातून गोदावरी नदीपात्रातून वाहतूक करणार आहेत। पथकातील पोलीस अंमलदारांनी तात्काळ माहेगाव देशमुख शिवारात जाऊन सापळा रचून बातमीतील एक विटकरी रंगाचा टाटा टर्बो टेम्पो व पिवळे मुंडके व निळा हौदा असलेला टाटा टेम्पो मिळून आल्याने दोन्ही टेम्पो थांबवून चालकास ताब्यात घेऊन पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव अमोल दिलीप विघे वय 27 वर्ष व कृष्णा संजय सोनवणे वय 26 वर्ष असे असल्याचे सांगितले। तसेच दोघांकडे त्यांच्याकडील वाहनांच्या मालकाबाबत चौकशी केली असता अमोल विघे हे स्वतः मालक चालक असल्याचे सांगितले। कृष्णा सोनवणे यांनी वाहन मालकाचे नाव सचिन जाधव, राहणार इंदिरानगर, कोपरगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर, फरार असे सांगितले। ताब्यात घेण्यात आलेल्या इसम यांच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही शासकीय परवाना नसल्याने पंचासमक्ष ₹22 लाख किमतीचे 2 टेम्पो, एक विटकरी रंगाचा टाटा टर्बो 709 टेम्पो, पिवळे मुंडके व निळा हौद वाहनामध्ये ₹9,000 किमतीची 2 ब्रास वाळू असा एकूण ₹22,09,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपी 1 व 2 आणि ₹22,09,000 किमतीचा गुन्ह्यातील मुद्देमाल कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन करीत आहे। स्टार न्यूजसाठी महेश पाटील, अहिल्यानगर।